श्रोते हो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट आपल्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. येस, कारण आज वाचन प्रेरणा दिन आहे आणि त्याच दिवशी मी आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन येतो आहे. तो नवीन विषय आहे दिवाळी अंकांचा, इस्पेशली रहस्यकथा असलेल्या दिवाळी अंकांचा, इस्पेशली रहस्यकथांची मास्टर की काय असणार आहे यावेळी त्याविषयी. मित्रांनो, महाराष्ट्रात दिवाळी अंकाला एक समृद्ध परंपरा लाभलेली आहे. किंबहुना महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल जिथे दिवाळी अंक वर्षानुवर्ष निघत आहेत. म्हणजे 1909मध्ये पहिला दिवाळी अंक मनोरंजनचा आपल्याकडे प्रसिद्ध झाला आणि तिथून ही परंपरा सुरू झाली आणि अक्षरशः शेकडोंच्या संख्येने आपल्याकडे दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, वाचले जातात आणि त्यातून एक समृद्ध परंपरा आपल्याला पाहायला मिळते. याच परंपरेत आणखी एका नवीन दिवाळी अंकाची भर आता पडलेली आहे आणि त्यांनी लक्ष सर्वांचं वेधून घेतलेलं आहे आणि तो अंक आहे मास्टर की. हा रहस्यकथा विशेषांक आहे. त्याच संदर्भात मी आपल्याशी संवाद साधणार आहे आणि त्यासाठी ही जी मास्टर की आहे त्याच्या मागचे संपादक जे आहेत सम्राट शिरवळकर, आज मी त्यांना तुमच्यासाठी बोलतं करणार आहे. सम्राट, खूप खूप स्वागत. थँक्यू. खरं तर घरचाच विषय आहे, कारण मास्टर की आमच्या साकार या संस्थेच्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे आणि सम्राटच्या मार्गदर्शनाखाली याचं सगळं काम झालेलं आहे. म्हणूनच आज मास्टर की आपल्या सर्वांच्या समोर आणताना मला अतिशय आनंद होतो आहे. सगळ्यात पहिला प्रश्न सम्राट, दिवाळी अंक म्हटलं की तुझ्या डोळ्यापुढे काय येतं? दिवाळी अंक म्हणजे जसं दिवाळीमध्ये लोकांना फराळ, फटाके याचं अप्रूप असतं. लोकांसाठी त्याचं जेवढं आकर्षण आहे तेच आकर्षण मला दिवाळी अंकांविषयी वाटतं. एखाद्या तुम्ही जर का वृत्तपत्राच्या स्टॉलवरती गेलात किंवा एखाद्या दुकानामध्ये गेलात ज्या ठिकाणी ही मासिकं मिळतात आणि त्यांनी ज्या प्रकारे सुंदर रचना करून ते दिवाळी अंक मांडलेले असतात, त्या प्रतिमा लहानपणीपासून माझ्या कायम मनामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामधलं असलेलं एक वैविध्य, करमणूक असेल किंवा अगदी गंभीर विषयांवरचे सुद्धा दिवाळी अंक निघत असतात. काही हे फिक्शन असतं, काही अनेकांक नॉन फिक्शन असतात. तर त्यातला ऐन दिवाळीच्या सुट्टीमध्ये हातात घेऊन एक 4-5 अंक तुम्ही घेऊन बसलेला आहात आणि त्यातल्या निवडक कथा वाचतात, हा जो आनंद आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो दिवाळी. आणि खरं म्हणजे मराठीतली ही समृद्ध परंपरा आहे, ह्यासाठी पण आपण म्हणतो की घरोघरी, म्हणजे मला आठवतं लहानपणी घरोघरी 5-7, 8-10 दिवाळी अंक असायचे आणि मस्त फराळ करत करत दिवाळी अंकांचं वाचन सगळ्या घरात व्हायचं. महिलांसाठीचे स्पेशल अंक असायचे, म्हणजे ते जर आठवलं तर स्त्री असेल किंवा तो एकत्र यायचा ना, किस्त्रीम तसे काही असायचे, स्त्री आणि मनोहर गृहशोभिकाचे असायचे. असे अनेक म्हणजे महिलांचे वेगळे, मुलांचे वेगळे, आपल्यावेळी किशोरचा असायचा, छावा असायचा, असे अनेक लहान मुलांसाठीचे दिवाळी अंक असायचे. तसंच प्रत्येक घटकाला काही ना काही अशा दिवाळी अंकातनं मिळतं. दिवाळी अंकांची जी परंपरा आपल्याकडे सुरू झाली आणि आता जरी स्क्रीन टाईम आपला सर्वांचा वाढलेला असला तरी देखील दिवाळी अंकांचं महत्त्व लोकांना वाटतं आहे. ते का वाटत असेल असं तुला वाटतं? मला वाटतं आधी तू उल्लेख केल्याप्रमाणे आपली ही एक आधुनिक काळातली परंपरा निर्माण झाली, हे सगळ्यात एक मोठं कारण आहे आणि त्या परंपरेवरती सगळेजणच प्रेम करतात. ती आत्तापर्यंत तुम्ही असं वाचलं असेल, आपण बोलतो की एकूणच वाचन संस्कृतीवरती इतर माध्यमांच्यामुळे परिणाम झालेला आहे. तर हे एका अर्थाने बरोबर आहे, कारण आपल्याला दिवसातले काही मोजके तास हे ज्याला आपण आपला लक्झरी टाईम म्हणतो ते खूप मोजके तास असतात आणि मग त्याच्यामध्ये तो वेळ विभागला जाऊन वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तो लेजर टाईम, तर तो विभागला गेला आहे हे खरं आहे. परंतु तरीसुद्धा आजही दिवाळी अंक प्रकाशित होतात आणि ते वेगवेगळ्या वाचनालयांमधनं लोक वाचतात. तुला कुठली आठवतात, म्हणजे दिवाळी अंक म्हटल्यानंतर असे कुठले प्रॉमिनंटली समोर येतात पटकन? चंद्रकांत आणि धनंजय हे खूप प्रसिद्ध अंक आहेत आपल्याकडे. अगदी लहानपणीपासून आवाजविषयी एक वेगळं
आवाज होता, आक्रोश होता, जत्रा होता, जे आजही चालू आहे मासिक, किंवा वृत्तपत्रांचे सुद्धा, जसं लोकसत्ताचा लोकप्रवाह असेल किंवा साप्ताहिक सकाळ असेल, यांचे सुद्धा दिवाळी अंक निघत असतात. तर मला मुख्यतः चंद्रकांत आणि धनंजय या 2 अंकांची आठवण जास्त होते. अच्छा. अनुभव असेल म्हणजे महाअनुभव तो असेल, किंवा अगदी म्हणजे फार फार पॉप्युलर नसतील असे अनुष्टुपसारखे सुद्धा अंक असतील, परंतु ते काही ना काहीतरी एक सकस साहित्य वाचकांना देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. आणि ती जी परंपरा आहे, तर ती परंपरा केवळ दिवाळी अंकाची छपाई आणि वितरण अशी नसून साहित्यातनं काही विचार किंवा करमणूक पोचवण्याची परंपरा आहे. बरोबर. खूप छान तू सांगितलं. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. मास्टर की. हे मास्टर की याचा अर्थ काय? मास्टर की, त्यातली की जी आहे म्हणजे किल्ली, गुरु किल्ली. किल्ली ती महत्त्वाची, आणि ती गुरु किल्ली आहे. म्हणजे ती सर्व, जसं म्हणतो आपण, प्रत्येक कुलपाला उघडणारी किल्ली आहे. अच्छा. कारण ते इतकं इंटरेस्टिंग आहे नाव, मास्टर की. हो, कारण आपला अंक हा रहस्यकथा विशेष अंक असल्यामुळे मुद्दाम आम्ही तसं नाव निवडलं. आणि ज्यातनं एक संदेश पोचेल की याच्यामध्ये साधारण काय प्रकारचा कंटेंट असणार आहे. आता हा रहस्यकथा विशेषांक असं आपण जे म्हणतोय, तर त्याच्यामागचं रहस्य काय? म्हणजे त्याच्यात काय काय गोष्टी आहेत, कशा आहेत? कल्पना अशी आहे खरं तर की रहस्य म्हणजे एका मर्यादित अर्थाने आपण रहस्य शब्द वापरतो, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे विस्मय कथा असतील, भयकथा असतील, फॅन्टसी असतील, म्हणजे सायन्स फिक्शन असेल, रोमांस असेल, असा हा सगळा जो एक वेगळा गट आहे, तो त्या सगळ्या गटाला म्हणून आपण रहस्यकथा असं म्हटलं आहे आत्ता. बरोबर. तर त्या सर्व प्रकारच्या कथा या अंकामध्ये असाव्यात असं आमची प्रयत्न असणार आहे. विशेषतः या अंकामध्ये मर्डर मिस्ट्रीज आणि काही हॉरर कथा अशाचं मिश्रण आहे. पण मुख्यतः साहस कथा, जसं संजय सोनवणेंशी आहे, त्याचं नाव आहे समीर चक्रवर्तीचे ऑपरेशन हमास. म्हणजे आपल्या समोर सगळ्यांसमोरच आत्ता हमास हा चर्चेचा विषय आहे. बरोबर. तर त्याला धरून त्यांनी एक ही कथा लिहिलेली आहे. समीर चक्रवर्ती हा त्यांचा एक मानसपुत्र आहे. तो त्यांचा खूप असा शूर धाडसी असा हिरो आहे. त्याच्यावरती ती बेतलेली. आणि संजय सोनवणे हे आपले सिनियर लेखक आहेत. तसं सौरभ वागळे हा खूप तरुण लेखक आहे, ज्याने एक अल्फा नावाची मालिका सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये तो आणि म्हणजे जसं शार्लॉक होम्स आणि वॅटसन हे जसे एक जोडी आहे, तशी त्यांनी एक स्वतःची जोडी निर्माण करून एक सस्पेन्स उलगडणारी अशी डिटेक्टिव्ह कथा त्यांनी पण लिहिलेली आहे. सो यामध्ये लिखाण करणारे हे तरुण आणि ज्येष्ठ असे दोन्ही प्रकारचे लेखक आहेत. अभिजित पेंढारकर आहेत, किंवा निरंजन मेढेकर आहे, सूरज गाताडे म्हणून आहेत, ज्यांनी एक वेगळ्या कोल्हापूरच्या धर्तीवरती घडणारी एक ग्रामीण बाज नसलेली पण कन्फेक्शन बॉक्स अशी एक वेगळी कथा त्यांनी लिहिलेली. किंवा डॉक्टर समीर मोने म्हणून आहेत. डॉक्टर समीर मोने हे वेगवेगळ्या राज्यनाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी लेखन करून पारितोषिकं मिळवलेले लेखक आहेत. तर त्यांचीसुद्धा एक अशी कथा आहे की ज्याच्यामध्ये ती आपल्याला सायन्स फिक्शन आहे की काय असं वाटावं. ओके. पण त्याचा एक वेगळा सस्पेन्स त्याच्यामध्ये असा हिडन आहे. मी ते मुद्दाम त्याच्याविषयी फार जास्त सांगू शकत नाही. शेवटपर्यंत कळत नाही नक्की काय आहे. खून केलं असं हे आमचं वैशिष्ट्य असं एकाने सांगितलं होतं. त्यात खून आहे का नाही हे पण मी बोलत नाही. ओके. तर किंवा आता
लाल रंगाची डायरी सौरभ वागळेची किंवा हा चक्रव्यूह योगेश शेजवलकर, हे खूप नव्याने पुढे आलेले लेखक आहेत. बरोबर. तुषार गुंजाळ आहेत. स्वतः जे या अंकाचे जे हे संपादक आहेत ते योगेश दशरथ, त्यांनी सुद्धा एक कथा लिहिलेली आहे. किंवा अविनाश कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी एक हॉररच्या अंगाने जाणारी कथा लिहिलेली आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग मला गोष्ट इथं दिसते, ते म्हणजे शेरलॉक होम्स आणि मुंबईतील रहस्यमय हत्या ही कथा कुणी लिहिली आहे ते आता प्रेक्षकांना सांग. हा एक वेगळा प्रयत्न आहे आमचा. तो कितपत यशस्वी झालेला आहे तो तुम्ही म्हणजे वाचून ठरवा. परंतु ती कथा कुठल्याही माणसाने लिहिलेली नाही आहे, ती AIने लिहिलेली कथा आहे. वाव, इंटरेस्टिंग. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजकाल आपण बघतो की म्हणजे AIचा वापर करून रहस्य कथा मराठीत लिहिण्यात आलेली आहे एक याच्यामध्ये. आणि सम्राटचं म्हणणं असं आहे की ती कशी वाटली तुम्हाला ते तुम्ही स्वतः वाचून ठरवा. बहुधा ही असा पहिलाच प्रयत्न असेल मराठीमध्ये. बिलकुल बिलकुल. म्हणजे माझ्या तरी ऐकवत पहिलाच आहे. आणि हे पण ह्या अंकाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यात शर्लॉक होम्सला मुंबईमध्ये बोलवलेलं आहे एका तपासासाठी, आणि तो मुंबईमध्ये तपास करतो. ओके. आणि तो मग सस्पेन्स उलगडतो असं. तर त्याच्यामध्ये भारतीय पात्र आणि शर्लॉक होम्स यांचं मिश्रण आहे. ओ, इंटरेस्टिंग. आता संपादकीय अँगलने मी प्रश्न हा विचारतो की इतर सगळ्या गोष्टींचं मजकुराचं संपादन करणं, म्हणजे वैचारिक असतील किंवा कुठल्याही प्रकारातलं पुस्तकं असतील, ह्यांचं संपादन करणं वेगळं, पण रहस्यकथांचं संपादन करताना तुझा काय अनुभव आहे? म्हणजे काय वेगळं पण आहे त्यात? काय असतं? नॉन फिक्शन असतं ना ते खूप म्हणजे त्यातले फॅक्ट्सवरती आधारित असतं. तर त्यामुळे त्यातले फॅक्ट्स तपासले जातात. एक मुद्दा असतो तो भाषेचा असतो, आणि दुसरा जो असतो तो कंटेंटचा असतो, की तुम्ही त्याच्यावर कसं काम केलेलं आहे. तर नॉन फिक्शनमध्ये आपण जेव्हा जसं फॅक्ट्स चेक करतो तसं आपण फिक्शनमध्ये त्याचं एक कन्सिस्टन्सी, स्टाईल, कॅरेक्टर्स असं बघत असतो. पण रहस्यकथांमध्ये काय होतं की रहस्यकथा हा सगळ्यात अवघड प्रकार आहे लिखाणाचा. म्हणजे लोकांना असं वाटत, कारण त्यातनं रंजन जास्त होतं, त्यामुळे लोकांना असं वाटतं की ते सोपं आहे, कारण ते वाचताना तुम्हाला सोपं जातं. पण ते रंजन करणं आणि त्याचं एक रहस्य निर्माण करून त्याची एक जिज्ञासा, उत्सुकता टिकून ठेवणं ही अतिशय अवघड गोष्ट असते. तर संपादकाला पण ते अवघड काम पार करायला लागतं, कारण त्याच्यामध्ये अनेकदा ते रहस्य कुठे मध्ये फुटत नाही ना, किंवा त्याच्यामध्ये ॲक्च्युली मला वाटतं की वाचक म्हणून तुम्हाला पहिल्यांदा आधी ती गोष्ट जेव्हा समजते नाही का, त्याच्या आधी संपादक जे असतात तेच मुळात वाचक झालेले असतात पहिले. अगदी 100% नाही का. त्यामुळे ते वाचकांना कशा पद्धतीने ती कथा किंवा हे धरून ठेवते किंवा बांधून ठेवते हे देखील एक क्रायटेरिया तुमचा असेल. अगदी. पण हे म्हणजे दुहेरी काम आहे, दोन दरड्यांवरती पाय ठेवायचं काम आहे. एकीकडे तुम्ही वाचक बनता, पण दुसऱ्या हातात तुम्हाला तुमचं पेन तयार ठेवायलाच लागतं, कारण त्यातल्या चुका असतील किंवा त्याची एक दिशा असेल, ती त्या दिशेचं सातत्य असेल, आणि त्या कॅरेक्टर्सची भाषा असेल, काही लयजा असेल, आणि तो त्या सस्पेन्सला पुढे घेऊन जाणारा आहे की नाही, आणि तो खिळून ठेवणारा आहे की नाही. याच्यामध्ये प्लॉट तयार करताना लेखकांनी केलेला विचार जो असतो तो संपादकाशी कधी चर्चा करून किंवा चर्चा न करता स्वतः केलेला असतो. सो त्याच्यामध्ये एक अपेक्षित बदल घडवणं हे तितकं सोपं काम नाही आहे. आणि रहस्यकथा असणारी जी पुस्तकं असतात, म्हणजे विशेषतः मी उल्लेख करू इच्छितो, आता योगायोगाने आज आपण गप्पा मारतोय म्हणून, सुहास शिरवाळकरांच्या रहस्यकथा देखील किंवा त्या कादंबऱ्या देखील अतिशय लोकांना आजही साथ घालतात. तर त्यांच्या काळात लिहिण्याची पद्धत त्यांची कशी असायची का, म्हणजे हा एक जॉनरा म्हणून त्यांनी ते लिहायला घेतलेलं असायचं का, नंतर ती कथा फुलत ती रहस्यापर्यंत पोहोचायची? म्हणजे असं काय, म्हणजे तू काय प्रवास तो पाहिलेला, एखादं उदाहरण? ते विशेषतः रहस्यकथा म्हणून ज्या लिहिल्या गेलेल्या आहेत ना, त्या खरोखरच रहस्यकथा म्हणूनच लिहिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे कादंबरीच्या बाबतीत
सामाजिक अंगाने जाणारी कादंबरीच्या बाबतीमध्ये असे प्रसंग किंवा एक अशी दिशा त्याला मिळू शकते की ज्याच्यामधनं एक रहस्य तयार होतं. तो त्यावेळचा लेखकाचा निर्णय असेल की त्याला ते कुठल्या पद्धतीने, पण ते अचानक त्याच्या दारात येऊन उभं राहू शकतं आणि त्याला एक कलाटणी तशी मिळू शकते. असं सामाजिक कादंबऱ्यांच्या बाबतीत होऊ शकतं. पण रहस्यकथा लिहिताना तुम्हाला रहस्यकथाच लिहावी लागते. आणि विशेषतः जेव्हा तुमचे काही मानसपुत्र ठरवलेले असतात तुम्ही, त्यावेळेला तुम्ही मनामध्ये ती व्यक्तिरेखा घेऊनच पुढे जात असता. त्यामुळे त्याचा प्लॉट हा निश्चित असतो. रहस्यकथेला बांधणी खूप पक्की लागते. त्याला असं तुम्ही सामाजिक कादंबऱ्यांसारखं सोडून नाही देऊ शकत. त्या खूप टाईट ठेवायला लागतात पहिल्यापासूनच. त्याशिवाय त्या तुम्हाला धक्का देऊ शकत नाहीत. आणि तेच मी मगाशी जे म्हणालो की रहस्यकथा लिहिणं हे खूप अवघड काम आहे. सुशी कसं लिहायची? मग रहस्यकथा किंवा कादंबरी या दोन्ही कुठल्याही प्रकारामध्ये मुळात त्यांच्या मनामध्ये एक आराखडा आणि पात्र निश्चित असायचे. त्याच्यावरती ते एक महिनाभर काम करत असतील आणि त्या महिनाभरानंतर जेव्हा ते कादंबरी लिहायला घ्यायचे त्यावेळेला ते नॉनस्टॉप लिहायचे. म्हणजे त्यांचं लिखाण आपल्याकडे जे त्यांचे हस्तलिखित आहेत ती जर का तुम्ही बघितली तर त्याच्यावरती कुठेच खाडाखोड नाही आहे. बरं. किंवा मी असं कधीही बघितलं नाही चित्रपटात दाखवतात तसं की तो एक कवी मनाचा लेखक लिहितोय आणि मग त्याला ते सुचत नाही आणि मग तो फाडतो आणि कागदाचे बोळे करून असा ढीक खाली पडलेला असतो वगैरे असं कुठलंही दृश्य. एक टाकी, अगदी एक टाकी. क्या बात. कुठलीही कथा कादंबरी त्यांनी तशीच लिहिली आहे. काही कादंबऱ्यांच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे की एका पॉईंटनंतर त्यांना थांबावं लागलं आणि परत रिथिंक करायला लागलेलं आहे. पण ते त्या मार्गानेच पुढे गेलेत. परत पहिल्या पानावरती येऊन बदल करावा लागलेला नाही त्यांना कधी. नाही, कारण ती हे तयार होते ना, त्यांना एक्झॅक्ट काय करायचं आहे ते त्यांच्या मनात पूर्ण असेल, ते पक्का असेल. म्हणजे एखाद्या तुमच्या कुठल्याही कामामध्ये जसं आपण म्हणतो की तुम्ही आधी पेपर वर्क तयार करता आणि त्या पेपर वर्कवरती तुमचं प्लॅन तयार असलं कीच तुम्ही सुरुवात करता. मग तुम्हाला कुठेच अडकायला होत नाही. तसं त्या लेखकाच्या मनामध्येच ते पेपर वर्क तयार असावं लागतं. आणि मला वाटतं सम्राट हे खूप असं दुसर गोष्टी असतात ना, म्हणजे त्याच्या सीमा खूप दुसर असतात. म्हणजे रहस्यकथा, भयकथा नाही का, परत एखादी गुन्हेकथा, ह्या सगळ्यांमध्ये खूप छोट्या पुसटशा सीमा असतील. बरोबर. म्हणजे सगळ्यामध्ये रहस्य काही ना काहीतरी असतंच. हे म्हणून आपण रहस्यकथा विशेषांक म्हटलं तर ते त्या जास्त जेनरिक शब्द आहे असं म्हणतात. जास्त जेनरिक आहे. म्हणजे त्या भयामध्येही काहीतरी एक रहस्य दडलेलं असतं. भयकथेमध्ये म्हणजे भयकथेमध्ये रहस्य असू शकतं पण रहस्यकथेमध्ये भय असेलच असं नाही. म्हणजे तुम्हाला रहस्यकथा वाचताना एखादा मर्डर बघितल्यामुळे वाटणारं भय हे वेगळं आहे. आणि भय म्हणजे आपण ज्याला हॉरर अतिशक्ती आहे तो घटक एक, मग ते भूत असेल किंवा हाडाळ चटकीन जो कुठला आपण वापरला असेल तर त्या अर्थाने भयकथा वेगळी. पण लोकांची पत्र कशी, म्हणजे सुशींना जी पत्र यायची समजा अशा गोष्टी वाचल्यानं काय जनरली असायचं, त्यांच्या भावना काय असायच्या, लोकांच्या प्रतिक्रिया म्हणून? साधारण सुशींनी या रहस्यकथा ज्या लिहिलेल्या आहेत किंवा त्याच्यात काही विस्मय कथा, काही भयकथा आहेत, त्या साधारण 1974 ते 1980 या 6 वर्षा लिहिलेल्या आहेत त्यांनी. बरं. आज आपण 2024 सालामध्ये आहोत. यातली एकही रहस्यकथा ही बाद झालेली नाही आहे. इतकी रिलेव्हंट आहे. आजही त्याच्या पुढच्या एडिशन्स निघतात आणि वाचकांची मागणी आहे त्याला. एडिशन्स संपतात, लोक शोधत फिरतात की कुठल्या समांतर सारख्या, म्हणजे त्याच्यावरती टेलिफिल्म येते, म्हणजे सिरीज येते, त्यानंतर पुन्हा ती पुस्तकं नव्याने आणखी वाचली जातात. आणि समांतर पाहताना किंवा वाचताना कधीच कुणाला वाटणार नाही की खूप जुनं आहे म्हणून. बरोबर. किंवा ते आजही तितकी रिलेटेड वाटते, रिलेव्हंट वाटते. अगदी. म्हणजे त्यांनी मगाशी आपण उल्लेख केलेले सगळे फॉर्म रहस्याचे वापरलेले आहेत. म्हणजे त्यांचे डिटेक्टिव्स पण होते, वेगवेगळ्या साहस करणारे हिरोज पण होते, ज्याला आपण मर्डर मिस्ट्री म्हणू, कोर्टरूम ड्रामा म्हणू, ज्याला आपण एखाद्या काउबॉय फिल्ममध्ये ज्या प्रकारे घोडेस्वार आहेत आणि त्या प्रकारच्याही कथा आहेत. पण त्याच्या जोडीला भयकथा असतील किंवा विस्मयचकित करून टाकणारा शेवट असणाऱ्या कथा असतील, अशा सर्वच प्रकारच्या कथा लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि नंतर जेव्हा ते सामाजिक कादंबरीकडे वळले 80 पासून,
त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही रहस्यप्रधान कादंबऱ्या लिहिल्या ज्याच्यामध्ये त्यांचे 74 ते 80 मधले नायक नाही आहेत, पण ती कादंबरी म्हणून असेल, गुणगुण असेल, अंमल असेल, अशा अनेक कादंबऱ्या आहेत की ज्या वेगवेगळ्या तऱ्हेचं भय, रहस्य किंवा विस्मय त्याच्यामध्ये आढळतं आपल्याला. आणि लोकांच्या प्रतिक्रिया पत्रांनी यायच्या. हां, मग प्रतिक्रियांवरनं मी सालाकडे गेलो, कारण मग प्रतिक्रिया काय प्रकारच्या असू शकतील हे कळावं म्हणून, की आजही ते एवढं जर का ताजं असेल तर त्या प्रतिक्रियाही कशा असतील. बहुतांश कसं होतं की सामाजिक कादंबऱ्यांचे जे आशय विषय असतात त्याच्याविषयी प्रश्न उत्तरं जास्त होतात, परंतु रहस्यकथा ज्या असतात त्या लोकांना झपटून टाकतात आणि त्या प्रकारचंच मग पत्रव्यवहारातून आपल्याला ते दिसतं. बरोबर. की ते हिरोज असतील, त्या हिरोंचे त्यांना खरं मानून त्यांचे पत्ते शोधणारे लोक असतात. त्या ठिकाणी जाऊन ते बघतात की अरे बॅरिस्टर अमर विश्वासची ही अमर मंजिल इथे आहे का, किंवा आम्हाला दाराबुलंदला राखी पाठवायची, तो आम्हाला आमचा भाऊ वाटतो, अशा प्रकारची पत्र येत असत. किंवा एका कथेमध्ये दाराबुलांचा सहकारी आहे बादल, तर तो बादल मारला जातो, पण तो सेकंड कॅरेक्टर असूनही त्याचं महत्त्व एवढं आहे की लोकांनी त्याच्याविषयी निषेध नोंदवला पत्रव्यवहार करून की तुम्ही असं त्याला मारता कसं काय. इंटरेस्टिंग. तर त्यांना एक काहीतरी कल्पना लढून परत एकदा बादलला आणावा लागला. आणि मग परत एकदा बादल आला, त्याचं लोकांनी परत स्वागत केलं. ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि ही आपल्या पॉडकास्टमधूनच लोकांना समजलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच आज सम्राटली ते बोलवलेलं आहे. तर हे खूप छान आणि वेगळं जग आहे. मास्टर की, तर मास्तर की ते मास्टर की असा एक प्रवास तुझा झाला आहे असं आपण म्हणू शकतो. ते थोडा अगदी थोडक्यात सांगशील? मी मुळात अर्थशास्त्राचा पदवीधर आहे आणि मी अर्थशास्त्राविषयी शिकवायचो, परंतु माझा पिंड हा जास्त साहित्याकडे, ललित साहित्याकडे घेऊन जाणारा असा आहे. ती मास्टरकी झाली आणि या मास्टरकीपर्यंत मी आलेलो होता. इंटरेस्टिंग. तर मित्रांनो, कट्ट्यावरती अशाच आम्ही गप्पा मारत राहू, वेगवेगळे विषय घेऊन येऊ, पण आजचा सगळ्यात महत्त्वाचा आणि हॉट टॉपिक आहे मास्टर की दिवाळी अंक, जो आम्ही आपल्यासाठी आणलेला आहे. तुम्ही जरूर त्याचा आस्वाद घ्या. आणि सम्राटने जसं सांगितलं तसे अनेक गोष्टी त्याच्यामधल्या ज्या आहेत ते तुम्हाला थक्क करायला लावणाऱ्या आहेत. आणि रहस्यकथांचं एक वेगळं जग, वेगळं दालन तुमच्यापुढे या दिवाळी अंकाच्या निमित्ताने उघडलं जाणार आहे. तुम्ही जरूर त्याचा आस्वाद घ्यावा. सम्राट, तुला काही सांगायचं आहे? नाही, हा अंक जरूर वाचा आणि याच्यावरती प्रतिक्रिया पण आम्हाला अपेक्षित आहेत. बरोबर. हा अंक अजून आम्ही कसा चांगला बनवू शकू याच्या सूचना सुद्धा तुम्ही आम्हाला करा. बिलकुल. हा पहिलाच अंक आहे आपला. हा आमचा पहिला प्रयत्न आहे. आणि हे जे मुखपृष्ठ दिसतंय तर ते देखील मला सांगायला आवडेल की हे सम्राट शिरवळकरांनीच त्यांचीच कला आहे. त्याच्यामागचं रहस्य ते सांगू शकतील काय आहे? नाही, त्यामागे रहस्य काही नाही, ही आवड आहे आणि ती मला आमचे संपादक योगेश दशरथ यांनी परवानगी दिल्यामुळे आज पूर्ण करता आली. योगेश दशरथ हे संपादक आहेत आणि मी कार्यकारी संपादक आहे. असं ठीक आहे. आमच्यासाठी तुम्हीच संपादक, तुम्हीच कार्यकारी संपादक आणि तुम्हीच मुख्य मार्गदर्शक. आणि योगेशनी एक त्याच्यातला लेखक या निमित्ताने समोर आणला आहे, तो देखील एक वेगळा प्रयोग असेल. हो, त्यांचा योगेशने परशुराम नावाचा आपला हिरो तयार केलेला आहे. हां, म्हणून. आणि त्याच्या मला वाटतं गोष्टी स्टोरीटेलवर आलेल्या, स्टोरीटेलवर आधी पण आलेल्या आहेत. आणि आता या अंकाच्या निमित्ताने तो परत लिहिता झाला आणि त्याने एक नव्याने लिहिलेली आहे. तर परशुराम कथासुद्धा लोकांना आवडल्याचं कमेंट्स त्यांनी स्टोरीटेलवरती पाहिल्या. जवळपास सम्राट ह्याच्यामध्ये मला वाटतं एक 12-13 कथा आहेत. 12 कथा आहेत. एक लेख सुद्धा आहे प्रसाद मिरजदारांचा की जो सांगतो की वाचनाची गोडी त्यांना स्वतःला कशी लागली, त्यांचा जो अनुभव आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये एक रहस्यकथांचं असलेलं स्थान महत्त्वाचं, त्याच्याविषयी ते बोलतात. आणि आपल्या स्टोरीटेलचा आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा हा जॉनरा जो आहे ना रहस्यकथांचा, तो खूप लोकांना आवडतो. म्हणजे मिस्ट्री हा एक आयुष्यात सगळ्यांना वाचायला, ऐकायला आवडणारा विषय आहे. बरोबर.
आणि त्याच मिस्ट्रीला किंवा रहस्याला पुढं ठेवून हा अंक पहिल्यांदाच आपल्यासमोर येतो आहे. श्रोतेहो, जरूर तुम्ही तो वाचा आणि आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. धन्यवाद.